बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे मी जर समजा माझा फोटो बघितला तर मी ह्या फोटोमध्ये आहे त्यापेक्षा वयस्कर वाटतेय. तर मग माझा हा प्रॉब्लेम सायकोलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे? दोन्ही आहे. कसं आहे ना, एजिंग हे नॅचरल आहे, हे हम्म. होणार आहे. सो फक्त ते खूप लवकर झालं हम्म. तर ते त्रासदायक होणार आहे. केस गळणं हा अगदी कॉमन अगदी अगदी प्रॉब्लेम बरोबर. आहे. त्यामध्ये मग काय होतं की हेअरलाईन थिन होणं खूप किंवा पार्टिशन वाईडनिंग हो बऱ्यापैकी होतं. हो. केस अगदी फिझी ड्राय, तर हे पर्टिक्युलरली ह्या लोकांमध्ये जास्त जाणवतं. हे अगदी जास्त जाणवतं कारण जसं मी म्हटलं की न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असते. सो त्यांच्या फॉलिकलची स्ट्रेंथसुद्धा कमी व्हायला लागते. त्यातलंच एक महत्वाचं अजून डोळ्याखाली काळी वर्तुळं अगदी येणं. अगदी. तर मला हे विचारायचं की यामध्ये थायरॉइड काही रोल प्ले करतं का, किंवा फक्त झोप न लागल्यामुळं काळी वर्तुळं येतात? झोप न लागणं हेच सिम्पटम थायरॉइडमुळे मेजरली दिसतं. जेव्हा तुम्ही केमिकल यूज करता आहात ते तुम्ही मग तुमच्या मेडिसिन्समधनं असेल किंवा कुठल्याही प्रोडक्ट्समधनं असेल. इवन तुम्ही शॅम्पू काही वापरता हां. किंवा काही कंडिशनर्स असतात जे एक्सटर्नल प्रोडक्ट्स वापरतात ते तुमच्या स्किनमधून आत जाणार आहे. ओके. तर ते तुमच्या सर्क्युलेशनमध्ये येणार आहेत आणि सर्क्युलेशनवरती जो परिणाम होणार आहे तो इनडायरेक्टली पुन्हा थायरॉइडला डिस्टर्ब करणारच आहे. हल्ली ट्रीटमेंट्स, कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सवर प्रचंड खर्च केला जातो. पण मग ह्या ट्रीटमेंट फेअर आहेत का, म्हणजे खरंच व्हॅल्युएबल आहेत का, असं काय वाटतं तुम्हाला? नाही, याची गरज नाही आहे. समजा एखाद्या भिंतीला ओल येते आतून हम्म. आणि त्याचे पोपडे निघतायत, रंग निघतोय, तर तुम्ही फक्त ती भिंत तासून त्याला रंग देऊन उपयोग नाही आहे. तो बरोबर. तात्पुरता उपाय होतो आहे. अगदी. तुम्हाला जिथं ते लिकेज आहे ते काढलं पाहिजे, इंटरनल क्लीन केलं पाहिजे आणि मग तुम्ही छान रंग त्याच्यावरती तो राहणार आहे. योग्य उदाहरण यासाठी. सो स्किनच्या बाबतीतही तेच आहे. कधी कधी असं होतं, फेसबुकची एखादी मेमरी पॉपअप होते किंवा आपले गुगल फोटोज असतात, ती मेमरी पॉपअप होते आणि आपण आपल्यालाच आवडायला लागतो. त्यावेळेस जगलो, त्यावेळेस किती सुंदर दिसत होतो आपण, किती केस छान होते, दाट होते आणि आत्मविश्वास तर भरभरून होता. आणि आता अचानक नेमकं काय झालंय? आता मी अशी का दिसतीये? तो ग्लो कुठे हरवलाय? तो आत्मविश्वास कुठे गेलाय? केस तर इतके गळतायत की भविष्यात टक्कल पडतंय की काय, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत टेन्शनला सुरुवात होते. तर हे का होतं? हे नेमकं थायरॉइड असणाऱ्या व्यक्तींनाच होतंय का? महिलांनाच नाही फक्त, तर पुरुषांना सुद्धा. म्हणजे पुरुषांच्या बाबतीत सुद्धा वजन वाढणं किंवा तो कॉन्फिडन्स नसणं, डल फील होणं, डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं, हे पुरुष आणि महिला ह्या दोघांनाही या सारख्याच समस्यांना सामोरं जावं लागतं, ज्यांना थायरॉइड आहे. पण आपण काय विचार करतो की अरे वय झालेलं आहे, स्ट्रेस आहे, कामाची दगदग आहे किंवा खूप कामच वाढलंय, रुटीनच असं झालंय. आपण ह्या प्रश्नांना असं अलगद बाजूला करतो. पण हे थायरॉइडचे सायलेंट सिम्पटम्स आहेत. ह्याकडे तितक्याच गांभीर्याने आपण विचार करणं गरजेचं आहे. आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशा एका व्यक्तीकडून घेणार आहोत, जी हजारो महिलांना, पुरुषांना हा कॉन्फिडन्स परत मिळवण्यासाठी मदत करतात. हो, नमस्कार. मी संपदा हुद्देदार. थायरॉइडवरील ह्या पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये म्हणजेच थायरो संवादमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला प्रतिसाद देताय, तुमचे कमेंट्स वाचून आम्हाला खूप छान वाटतंय. आणि इतके छान पॉझिटिव्ह कमेंट्स असतील तर पॉझिटिव्ह एनर्जी मिळणारच, बरोबर ना? चला, आपण स्वागत करूया डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णींचं, थायरॉइड रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि थायरॉइड फ्री फॉर एव्हर या संस्थेच्या संस्थापिका. आणि मी जसं आत्ता म्हणाले तुम्हाला की ह्या कॉन्फिडन्स परत देण्याचं काम करतात. खूप खूप स्वागत डॉक्टर. थँक्यू संपदा. आजचा एपिसोड सगळ्यांसाठीच आहे नेहमी. अगदी अगदी नक्की. कारण आणि खूप महत्वाचा, खूप खूप जवळचा महत्त्वाचं. विषय आहे हा. अगदी. आणि असं म्हणतात ना की चेहरा तुमचा आरसा आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. आणि चेहऱ्यावरून एखाद्या व्यक्तीचं तो कसा आहे, खुश आहे, नाखुश आहे आयुष्यामध्ये, या सगळ्या गोष्टी कळतात. अगदीच. सो कॉस्मेटिक जे कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतं थायरॉइड हम्म. पुरुष आणि महिलांमध्ये, आणि हो. हल्ली आपण बघतो की सगळेच अवेअर झालेत. ऍक्च्युली पुरुषांचे पण स्किन केअर अगदी प्रोडक्ट्स किती खूप येतात. आहेत. येस, तो दोघांसाठी पण हा एपिसोड आहे. नक्कीच.
सो डॉक्टर, परत एकदा खूप खूप स्वागत आणि सगळ्यात महत्त्वाचं अभिनंदन. तुमच्यामुळे हजारो लोकांना प्रेरणा पण मिळतीये. थँक्यू. कमेंट्स वाचत असाल तुम्ही. अगदीच नक्की. आणि खूप बरं वाटतंय की आपण थोडंसं काही चांगलं आपल्याकडे असलेलं नॉलेज देऊ शकतो आहोत. येस, आणि लोकांना फायदा होतोय त्या सगळ्या अगदीच गोष्टींचा. अगदीच. ग्रेट. सो पहिला प्रश्न हा आहे तुमच्यासाठी की थायरॉइड झाल्यावर जो बदल होतो दिसण्यामध्ये, हो मेजरली सेल्फ इस्टीमवर पण होतो खरं तर हा हो बदल, हो आत्मविश्वासावर पण होतो. अगदीच. पण बाहेरून ते जास्त दिसतं लगेच, तुमचा हम्म. डल चेहरा किंवा हो ग्लो कमी होणं. तर बरोबर. याचं मूळ कारण काय आहे? सो सगळ्यात महत्त्वाचं की थायरॉईड हॉर्मोन्स जेव्हा डिस्टर्ब होणार आहेत, गट हेल्थ डिस्टर्ब होणार आहे आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल कंटेंट जे आपल्याला आपल्या डाएटमधनं जाणं अपेक्षित आहे ते कुठेतरी होत नाही आहेत. बरं. आणि मग त्याचाच परिणाम म्हणून आपल्या शरीरावरती जे फिजिकल बाकीचे सिम्पटम्स दिसत आहेत तसंच तो आपल्या स्किनवरती आणि हेअरवरती सुद्धा दिसायला लागतात आणि अर्ली एजिंगचे सिम्पटम्स दिसायला लागतात. बरं. मग चेहऱ्यावर थोडंसं रिंकल्स येणं असू देत, ब्लॅक पॅचेस असू देत, ॲक्ने म्हणता येतील आपल्याला. सो या गोष्टी बरेचदा थायरॉईडच्या पेशंट्समध्ये आपल्याला वाढलेल्या दिसायला लागतात. ओके. आणि सुजलेला चेहरा किंवा हे पफीनेस इथे पर्टिक्युलरली जाणवतो हो हो डोळ्यांखाली. हो. तर मग हे ट्रेडमार्क सिम्पटम आहे का थायरॉइडचं? थायरॉईडमध्ये हे खूपदा होतं आणि जनरली सकाळी उठल्यानंतर पफीनेस चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात दिसतो आणि हे थोडंसं वॉटर रिटेन्शन झाल्यामुळं नक्कीच आपण म्हणू शकतो अच्छा, अच्छा. की एकतर रात्री आपण छान झोपलेलो असतो, सो रेस्टिंग फेजमध्ये जेव्हा असतो त्यावेळेला ते वॉटर रिटेन्शन थोडं जास्त वाढतं आणि मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला ते पफीनेस दिसतो. बरं. जसं रुटीन आपलं सुरू होईल त्या पद्धतीने ते कमी पण होताना दिसतं. बरोबर. पण हे टेम्पररी उपाय असतो. आपल्याला योग्य पद्धतीने आपल्या शरीरातलं हायड्रेशन सुधारणं, सर्क्युलेशन सुधारणं हे बरोबर. महत्त्वाचं असतं. सप्लिमेंट्स असतील किंवा जी डिफिशियन्सी आहे आपल्या शरीरामधली ती करेक्ट करणं महत्त्वाचं असतं. सो हा फोकस आपल्याला फार फार महत्त्वाचा आहे जर अच्छा. आपल्याला स्किनची हेल्थ सांभाळायची असेल तर. राईट. आणि जनरली असं आपण बघतो, मी आत्ताही मेन्शन केलं माझ्या इंट्रोमध्ये, की हो. केस गळणं हा अगदी कॉमन अगदी प्रॉब्लेम आहे. बरोबर. विजिबल लगेचच लक्षात येणार आहे. विजिबल अगदी. पण त्यामध्ये मग काय होतं, की हेअरलाईन थिन होणं खूप किंवा पार्टिशन वाइडनिंग हो, बऱ्यापैकी होतं. हो, आणि ह्याबरोबरच केस अगदी फिझी, हो, ड्राय, हो. लाईफलेस वाटणं हा अजून एक मोठा प्रॉब्लेम. अगदीच, अगदीच. तर हे पर्टिक्युलरली ह्या लोकांमध्ये जास्त जाणवतं. हे अगदी जास्त जाणवतं. कारण जसं मी म्हटलं की न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असते. सो त्यांच्या फॉलिकलची स्ट्रेंथसुद्धा कमी व्हायला लागते आणि न्यूट्रिशन कमी मिळायला लागतं. बरोबर. त्यामुळे हेअर फॉल होणं सुद्धा किंवा हेअर ग्रेइश होणं, व्हाईटिश होणं या गोष्टी आपल्याला खूप जास्त इथे दिसतात. ओके. पर्टिक्युलरली थायरॉईडचे हॉर्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळं आहे. ओके. सो नक्कीच जर आपल्याला ती हेल्थ सुधारायची आहे, तर फॉलिकलला स्ट्रेंथ मिळणारी ही काही गोष्टींवर आपल्याला काम करावं लागेल. बरोबर. दुसरं आहे त्याच्यामुळे हेअरफॉल कमी होईल हो, हो. अशी काळजी घेणं गरजेचं आहे आणि मग न्यू ग्रोथ होण्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर. सो आपण त्याच्यावरती थोडंसं नंतर पुढे नक्कीच बोलू. डाएट म्हणा किंवा काही होम अगदी. रेमेडीज ज्या आपण यूज करू शकू. किंवा एक अजून मला असं वाटतंय, की जर ताण कमी घेतला तर अरे ते तर फारच फारच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जसं आपण म्हणतो आहोत की स्ट्रेस हे सगळ्याचंच मेजर रूट कॉज अगदी, आहे अगदी, अगदी. आणि लक्षातही येतं म्हणजे कोणी ज्यांना थायरॉईड आहे, नाही आहे हम्म. तरीही लोकं विचारतात, "कुठल्या टेन्शनमध्ये आहेस? तुझा चेहरा एकदम थकल्यासारखा दिसतो अगदी. आहे का? केस गळतायत. थोडंसं वय वाढल्यासारखं दिसतंय." बरोबर. तर हे सगळं ऑफकोर्स स्ट्रेस हा मेजर फॅक्टर येतोच म्हणजे ही तिथं. सगळी व्हिजिबल सिम्पटम्स आहेत नाही का? Yes. केस गळती किंवा पफीनेस. त्यातलंच एक महत्वाचं अजून, डोळ्याखाली काळी वर्तुळं अगदी, येणं. अगदी. तर मला हे विचारायचं की यामध्ये थायरॉइड काही रोल प्ले करतं का, किंवा फक्त झोप न लागल्यामुळं काळी वर्तुळं येतात? झोप न लागणं हेच सिम्पटम थायरॉईडमुळे मेजरली दिसतं. ओके. सो वन एक ऑफ तर द स्ट्रेस आहे आणि सिम्पटम. सिम्पटम. सो हे मेजर आहे. थायरॉईड हम्म. हॉर्मोन डिस्टर्ब झाल्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होणं आणि मग ओके. डोळ्याखाली काळी वर्तुळ येणं आणि दुसरं परत न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, पर्टिक्युलरली व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे. हेही त्याच्या मागं कारण नक्कीच येतं. ओके. आणि सतत काही स्क्रीन टाईम असेल किंवा ओव्हर थिंकिंगमध्ये पण आपण हम्म. असू. सो तो पण इम्पॅक्ट आपल्या डोळ्यांवरती नक्कीच दिसतो. या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागणार येस, आहे. काम करावं लागणार आहे. आणि मी बऱ्याच महिला अशा बघितल्या डॉक्टर, की ज्यांचा चेहरा थकवा नसतो त्यांच्या चेहऱ्यावर. हो. ओके. पण त्यांना थायरॉइड असतो
हा. किंवा अति थकवा पण जाणवतो ज्यांचा थायरॉइड लेवल पण कमी असते. तर मग ह्यामध्ये फरक नेमका काय आणि कसं येस, ओळखायचं नेमकं? नक्कीच. हे दोन्ही पेशंट्स आपल्याकडे खूप प्रमाणात असतात. ओके. बऱ्यापैकी कधी असं दिसतं, की थायरॉईड वर्सन आहे, रिपोर्ट्स ॲबनॉर्मल आहेत, पण चेहऱ्यावरती दिसत नाहीये. सो ज्यांना अर्ली डिटेक्ट झालेलं आहे, म्हणजे थायरॉईड नुकताच डिटेक्ट झालेला आहे, बरोबर. वय तरुण आहे, हं, हं, हं. त्यांच्या केसेसमध्ये डायरेक्टली तुमच्या स्किनवर परिणाम झालेला किंवा तुम्ही थकलेले, तुमची एनर्जी डाऊन झालेली पटकन नाही नाही दिसून येत. दिसत. ओके. कारण त्यांचं एज असतं, गोष्टी ते कॅरी करू शकतात. पण ओल्ड एजमध्ये हे आपल्याला बरेचदा दिसतं, की मे बी थायरॉईडचे रिपोर्ट्स कंट्रोलमध्ये आहेत, हं, हं. मेडिसिनचे डोसही कमी आहेत. हं, हं. पण असे पेशंट्स ना त्यांना त्यांना वाटतं, की आतून ते एनर्जेटिक आहेत, सगळं काम करतायत. पण चेहरा त्यांचा बघितला, की लगेच लक्षात येतं, की अरे हे थकलेले आहेत. बरोबर. परवाच पेशंट मी अगदी तसा बघितला, म्हणजे 45-48च्या आसपासची लेडी होती ती आणि टीचर आहे. त्या म्हणाल्या, की "मी इतकी एनर्जेटिक असते, मी मुलांना इतकं छान सगळं गाईड करते, मला हं, कुठेही वाटत नाही मी थकली आहे. ओके. पण कोणीही मला बघितलं ना, नवीन व्यक्ती असू दे, नाहीतर जवळचा व्यक्ती असू दे, की मला तुला काही बरं नाही का? तू थकल्यासारखी का आहेस?" अच्छा. असं मला हो. विचारलं जातं. तर थायरॉईडच्या पेशंटमध्ये ह्या दोनही गोष्टी होऊ दिसतात. शकतात. ओके. नक्कीच. तुमच्याकडे पुरुष पेशंट्स असे काही कंप्लेंट घेऊन येतात का कॉस्मेटिक कॉम्प्लिकेशन्सचे? अगदीच, नक्कीच येतात आणि पुरुषांमध्ये तर काय होतं बरेचदा, जेव्हा थायरॉईड लेव्हल्स खूप जास्त वाढतात, तर त्यांचा जो हेअर फॉल असतो, बाल्डनेस हो. किंवा टक्कल पडायची टेंडन्सी तर असतेच, दिसतेच. पण त्याच्याबरोबर थोडंसं अंगावरचे केससुद्धा कमी होताना गळून हो. गेलेले दिसतात थायरॉईडच्या बरं. पेशंटमध्ये. पुरुषांमध्ये हे लक्षण जास्त दिसतं. बरं. सो नक्कीच म्हणजे स्किनचे जे प्रॉब्लेम्स आहेत, हं, हं. हेअरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते स्त्री आणि पुरुषांमध्ये दोघांमध्येही दिसतात. एक पण जसं मी हा फरक सांगितला, तो पुरुषांमध्ये जास्त बघायला मिळतो. पुरुषांच्या बाबतीत एक असा प्रश्न मला पडलाय, हं, हं. की त्यांची चरबी जास्त वाढते, मग त्यामुळे बेली फॅट हो. दिसतात. कारण ते कॉस्मेटिक सिम्प्टमच आहे ना एक. अगदी, अगदी, अगदी. ओके. विसरल फॅट वाढतं, त्यामुळे पोटावरची चरबी वाढते. थोडंसं ते काय सुखवस्तू, लग्न मानवलंय या अशा समजुतीत या असतो आपण. समजुतीमध्ये ते झाकून हां. टाकण्याचा पण त्याची प्रयत्न कारणं करतात. वेगळी असतात. त्याची कारणं नक्कीच वेगळी असतात. सो पुरुषांनी लक्ष देणं अगदी गरजेचं आहे. लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. कारण फिटनेस हा दोघांसाठी महत्त्वाचा अगदी आहे. बरोबर. 100%. बऱ्याच वेळा असं आपण बघतो डॉक्टर, की स्किन रुटीन बऱ्याच जणी सेट करत असतात. हो, ओके. हो. पण ज्या थायरॉइड पेशंट्स आहेत, ज्यांना हे असे कॉम्प्लिकेशन्स त्या फेस करतात, डार्क सर्कल्स असतील, हं, हं. डलनेस असेल, स्किन डलनेस किंवा हेअर कॉम्प्लिकेशन्स असतील, तर ह्यामध्ये होम रेमेडीज फायदेशीर ठरतात का? की त्यांनी तज्ञांचा सल्ला घेणंच गरजेचं आहे? होम रेमेडीज खूप चांगल्या आहेत. म्हणजे आपल्या आजीचा बटवा म्हणतो आपण. बरोबर. खूप आपल्या लहानपणापासून आपल्या आईनी पण आपली काळजी घेतलेली असते, की मग डाळीच्या पिठानी अंघोळ कर हो. किंवा उटणं वापरलं वापर. जातं अगदी, अगदी. स्किनसाठी. सो नक्कीच हे आपण वापरू शकतो. अजून एक छोटी-छोटी आंबे हळद तुम्ही वापरा. वापरू शकता. अगदी. तर हे नक्की वापरू शकतो. पण तरीही थोडंसं आपली स्किन टाइप काय आहे, हं, हे हं. आपण तज्ञांकडून समजून घेतलं आणि मग या गोष्टी फॉलो केल्यात, तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल. कारण आंबे हळद जरी उपयोगी आहे, औषधी आहे, ती जर जास्त प्रमाणात वापरली, तुमच्या शरीरात ऑलरेडी ॲसिडिटी आहे, हीट वाढते आहे, तर तुम्हाला स्किनला इरिटेशन होणं आहे किंवा ॲक्ने होणं आहे, या गोष्टीसुद्धा होऊ शकतात. सो रेमेडीज चांगल्या आहेत, पण तुम्ही त्या योग्य प्रमाणात नाही करू शकलात, तर ते त्रासदायक होऊ शकतात. त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे, किती वेळ ते स्किनवर ठेवलं पाहिजे, अगदी. याचं योग्य मार्गदर्शन घेऊन करणं गरजेचं आहे. आणि किती दिवसपर्यंत जर तुम्ही होम रेमेडीज करताय तरीही फरक पडत नाही, तर खरी मग हां. डॉक्टरांना कधी कन्सल्ट करणं गरजेचं येस. आहे? हे सगळ्यात खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण करत राहतो हां, आणि खूपदा आपण हे म्हणतो, की ऐकीव गोष्टींवरती आपण बरोबर. जातो, की हिला फरक पडला, तिला फरक पडला म्हणून मी करून बघितलं. तर त्याच्यावरती फार आपल्याला राहणं उपयोगाचं नाही आहे हं. आणि होम रेमेडीज करूनही काही फरक पडत नाही आहे, याचा अर्थ तुम्हाला इंटरनली हीलिंगची गरज आहे. बरोबर. ओके. 100%. सो जेव्हा आपण कुठल्याही पद्धतीने एक्सटर्नली काम करत असतो, आपण वरतीच काम करतोय ना स्किनच्या. हं. एक उदाहरण मी त्याला नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करते, की समजा एखाद्या भिंतीला ओल येतीये आतून हं. आणि त्याचे पोपडे निघतायत, रंग निघतोय. तर तुम्ही फक्त ती भिंत तासून त्याला रंग देऊन उपयोग नाहीये. तो बरोबर. तात्पुरता उपाय होतो आहे. अगदी. तुम्हाला जिथं ते लिकेज आहे ते काढलं पाहिजे, इंटरनल क्लीन केलं पाहिजे आणि मग तुम्ही छान रंग त्याच्यावरती तो अगदी. राहणार आहे. योग्य उदाहरण यासाठी. सो स्किनच्या बाबतीतही तेच आहे. जे तुमची स्किन छोट्या-छोट्या गोष्टींनी बरी होत नाहीये, हील होत नाहीये. हं, हं, हं. इंटरनली आपल्याला काहीतरी बिघाड हे समजून नक्की घेणं आहे आणि गरजेचं आहे. तिथं डीप लेव्हलला हीलिंग होणं महत्त्वाचं आहे. अगदी.
बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे मी जर समजा माझा फोटो बघितला तर मी ह्या फोटोमध्ये आहे त्यापेक्षा वयस्कर वाटतीये. तर मग माझा हा प्रॉब्लेम सायकोलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे? दोन्हीही आहे. दोन्हीही आहे म्हणायला हरकत नाही. कारण ऑफकोर्स फिजिओलॉजिकल चेंजेस दिसतायत. हम्म, सो तो मानसिकतेवरती पण परिणाम होतो आहे. अगदी बरोबर. आणि कसं आहे ना, एजिंग हे नॅचरल आहे, हे हम्म, होणार आहे. सो फक्त ते खूप लवकर झालं हम्म, तर ते त्रासदायक होणार आहे. बरोबर त्यामुळे आपल्याला स्किनची हेल्थ मेंटेन करत ते एजिंगसुद्धा एन्जॉय करायचं आहे. बरोबर. असं नाही की मला 60त सुद्धा मी 20तली दिसली पाहिजे. अग- ही अपेक्षा चुकीची चुकीची आहे. आहे. त्यामुळं योग्य पद्धतीने काळजी घेत आपलं एजिंगसुद्धा एन्जॉय करायचं आहे आणि ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर. त्या एजमध्ये मी त्या एज एवढी दिसणं किंवा थोडी त्याच्यापेक्षा लहान दिसणं, अगदी ही हो, अपेक्षा नक्कीच चुकीची नाही आहे, वाईट नाही आहे आणि ते आपण करू शकतो. बरोबर. पर्टिक्युलरली थायरॉईडच्या पेशंट्समध्ये हे खूप दिसतं की अर्ली एजिंग दिसायला हो लागतं हो हो. आणि त्याचा परिणाम सायकोलॉजिकल वरती डिप्रेशनमध्ये जाणं आहे किंवा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स कमी लूज. होणं आहे. या गोष्टींवरती होताना खूपच दिसतो. बरोबर. सो थायरॉईडला आपण जर कंट्रोलमध्ये ठेवू शकलो तर आपण आहे त्या एजमध्ये राहणं किंवा त्याच्यापेक्षा यंग दिसायला लागणं हे नक्कीच अचीव करू शकणार आहे. ओके, ग्रेट. मला सांगा, थायरॉइड जर समजा कंट्रोल झाला तर मग हे कॉस्मेटिक कॉम्प्लिकेशन्स पण तसेच इमिडिएटली इम्प्रूव्ह होतात का? लगेच असं नाही म्हणता येणार. बर. कारण डायरेक्टली परिणाम जेव्हा होतो, हम्म. थायरॉईड जेव्हा डिस्टर्ब व्हायला लागतो, इंटरनल ऑर्गन्स थोडेसे आधी त्याच्यावरती परिणाम होणं हे सुरू होतं आणि मग ओव्हर द पिरियड आपल्याला ते स्किनवरती, हेअरवरती हळूहळू पण यामध्ये दिसायला लागतं. कन्सिस्टन्सी गरजेची आहे ह्यासाठी. येस. सो तिथं आपल्याला ते मॉनिटरिंग करणंही महत्त्वाचं आहे, की किती जुना थायरॉईड आहे ओके. आणि प्लस मेडिसिनचे साईड इफेक्ट्स. जर मेडिसिन जास्त असतील तर मग हे अर्ली सिम्पटम्स पण दिसतात स्किनवरती, हेअरवरती आणि एजिंगवरती सुद्धा. सो तुम्ही कुठल्या प्रकारामध्ये आहात, गोळ्यांचे डोस कसे आहेत थायरॉईडशी रिलेटेड आणि ते कसं तुम्ही मॅनेज करताय, लाईफस्टाईल मॉडिफाय करताय की नाही, या सगळ्यावरती तुमच्या स्किनची हेल्थ नक्कीच परिणाम करणारी असते. ओके. आता तुम्ही म्हणालात मेडिसिनचे साईड इफेक्ट्स होतात. हो. ओके. आणि मी मगाशी म्हणाले की पुरुषांच्या बाबतीत सुद्धा स्किन केअर प्रॉडक्ट्स खूप आलेत किंवा हो. पुरुषांमध्ये पण तो अवेअरनेस आता हल्ली वाढलेला आहे. हो, त्यांच्यासाठी वेगळा फेस वॉश आहे, फेस क्रीम्स आहेत. अगदीच. तर पुरुष किंवा स्त्री ज्यांना थायरॉइड आहे, हे असे जर स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरत असतील तर ह्या स्किन केअर प्रॉडक्ट्सचा त्यांना फायदा होतो का, की साईड इफेक्ट्स फेस करावे ओके. लागतात? सो पुन्हा मी तेच म्हणेन, की वरवरची ट्रीटमेंट करून उपयोग नाही आहे आणि आजकाल बऱ्याचशा प्रॉडक्ट्समध्ये खूप जास्त केमिकल वापरलं जातं. सो मी जनरली सजेस्ट हे करीन, की तुम्ही हर्बल प्रॉडक्ट्स यूज करा किंवा काही होमिओपॅथिक रेमेडीज पण तुम्ही यूज करू शकता. पण केमिकलवाले प्रॉडक्ट्स जेवढे तुम्ही कमी वापराल, तेवढे जास्त चांगले आहेत तुमच्या स्किनसाठी. ओके. कारण केमिकल कुठेतरी स्लो पॉयझनिंगसारखं काम करणार आहे आणि ते टेम्पररी उपाय देणार आहे. सो आपल्याला त्याच्यावरती बिलकुल जायचं नाही आहे. सोप्या-सोप्या होम रेमेडीज आपल्याला वापरायच्या आहेत. जसं तू म्हणालीस, की प्रॉडक्ट्स आलेत याचा अर्थ की त्याची गरज आहे. हां, स्त्रियांना आणि डिमांड आहे. येस. पुरुषांनाही. प्रोफेशनल त्यांच्या काही गोष्टी आहेत, की त्यांना तो मेकअप करायचा आहे किंवा काही गोष्टी वापराव्याच लागणार आहेत. तर त्या जरूर वापरा. पण त्याचं लेबल तुम्ही नक्की वाचा. त्याच्यामध्ये काय-काय कंटेंट्स आहेत. जेव्हा तुम्ही हर्बल प्रॉडक्ट्स वापरणार आहात, ते डेफिनेटली तुम्हाला बेनिफिट देणारे आहेत. पण तुम्ही केमिकलयुक्त प्रॉडक्ट सतत चेहऱ्यावरती लावत असाल, वापरत असाल, तर ते नक्कीच त्रासदायक हो, आहेत. कारण आता आपण बघतो की रेटिनॉल झालंय, हो, नियासिनामाइड हो. झालंय, व्हिटॅमिन सी बद्दल भडीमार हो, चाललेला हो, असतो. हो. तर मग ह्या प्रोडक्ट्सची बाजारात पण खूप रेलसेल आहे. ऑटोमॅटिकली लोकांना असं वाटतं की हे माझ्यासाठी काम करेल. बरं. जसं तुम्ही म्हणताय की त्यामध्ये केमिकल्स पण भरपूर, हे अगदीच असतात. केमिकल्सचेच नाव आहेत अगदीच, अर्थात. अगदीच. त्यामुळे त्यावर थायरॉइड ग्लँडवर परिणाम होतो का डिरेक्टली? नक्कीच. जेव्हा तुम्ही केमिकल यूज करता आहात, ते तुम्ही मग तुमच्या मेडिसिन्समधनं असेल किंवा कुठल्याही प्रॉडक्ट्समधनं असेल. इव्हन तुम्ही शॅम्पू काही वापरता हां. किंवा काही कंडिशनर्स असतात, जे एक्सटर्नल प्रॉडक्ट्स वापरता, ते तुमच्या स्किनमधून आत जाणार आहेत. ओके. सो ते तुमच्या सर्क्युलेशनमध्ये येणार आहेत आणि सर्क्युलेशनवरती जो परिणाम होणार आहे, तो इनडायरेक्टली पुन्हा थायरॉईडला डिस्टर्ब करणाराच आहे. सो केमिकल हे कुठल्याही फॉर्ममध्ये आपल्याला अपेक्षित नाही आहे. इव्हन जे मी जसं म्हटलं, की काही आपण हर्बल प्रॉडक्ट्स वापरूयात, मेकअप करायचा आहे करूयात. पण तुम्ही जेव्हा घरी जाणार आहात, रात्री झोपायच्या आधी मेक शुअर की तुम्ही ते क्लीन केलेली आहे तुमची स्किन. हो. कारण दिवसभर जेव्हा आपण मेकअप करतो, आपण स्किनवरती एक लेयर दिलेला असतो. ते बरोबर. पोअर्स आपण झाकून टाकलेले असतात. बरोबर. सो ॲटलीस्ट रात्री झोपताना तरी त्या स्किनला श्वास घेऊ द्या. नॅचरल हम्म. त्याला हीलिंगसाठी वेळ देऊयात.
सो ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. अगदी तुम्ही बरोबर. प्रॉडक्ट्स कुठले वापरताय इथून पासून रात्री तुम्ही झोपायच्या आधी ते स्किनला थोडंसं श्वास घ्यायला वेळ देताय की नाही इथपर्यंत, फार ही गरजेचं काळजी आहे. महत्त्वाची आहे. ओके. हा आता मला महत्वाचा वाटतोय एक मी हो, हो, हो. ऑब्झर्व केलं हे नखांवरनं एक असं व्हर्टिकल रिजेस दिसतात थायरॉइड पेशंट्सच्या हो, हो. पर्टिक्युलरली. तर त्याचं कारण काय असेल महत्वाचं? एक तर व्हिटॅमिन डिफिशियन्सी, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी पर्टिक्युलरली हे त्याचं मेन Vitamin A. कारण नक्कीच आहे. ओके. सो न्यूट्रिशनल गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत सगळ्याच गोष्टींसाठी आणि डायजेशन इम्प्रूव्ह होणं तर ते सप्लिमेंट्स यूज होणार आहेत. ओके. नेहमीच आपण त्याच्यावरती खूप रूट जास्त कॉजवरच बोलतो. काम करणं गरजेचं सो आहे. फक्त सप्लिमेंट्स घेऊन उपयोग नाही आहे, ते युटिलाइज झाले पाहिजेत आपल्या शरीरामध्ये. ओके. यासाठी प्रयत्न करणं. ओके. आणि थायरॉइड आणि पीसीओएस हं, आपण हं. एकदा ह्या सगळ्या ह्यावर एक पर्टिक्युलर आपला एपिसोड पण झालेला हो, आहे. हो. पण हे जर दोन्ही असतील तर मग कॉस्मेटिक कॉम्प्लिकेशन्स जास्त वाढतात का? अगदी नक्की वाढतात. कारण जसं की पी-सी-ओ-डीमध्ये हम्म. स्त्री हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात. आपण नेहमी बोलतो एल-एच आणि हो. एफ-एस-एच जे ल्युटिनायझिंग हॉर्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. सो हे दोन्ही डिस्टर्ब होतात आणि ते जेव्हा कमी होतात, वाढतात व्हॉटएव्हर, स्त्री शरीरामध्ये मेल सेक्स हॉर्मोन्ससुद्धा असतात. ओके. टेस्टोस्टेरॉन आहे, एंड्रोजन आहे. सो जेव्हा पी-सी-ओ-डीमध्ये स्त्री हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात, मेल सेक्स हॉर्मोन्स ते वाढलेले दिसतात आपल्याला आणि मग त्याचा परिणाम म्हणजे मग एकतर चेहऱ्यावरती अतिरिक्त केसांची ग्रोथ होणं. हो. या गोष्टी मेजरली दिसतात. त्याला आपण नाही थांबवू शकत त्या हॉर्मोन्स हो, जेव्हा आपण डिस्टर्ब हो. असतात त्या पद्धतीने. आणि दुसरं होतं ॲक्ने आहे किंवा हम्म. पॅचेस आहेत, ब्लॅक पॅचेस किंवा रेड पॅचेस आहेत. ओके. हे होण्याची शक्यता थायरॉइड प्लस पी-सी-ओ-डी किंवा फक्त पी-सी-ओ-डी असलेल्या पेशंट्समध्ये सुद्धा बरेचदा आपल्याला दिसतात. ओके. आणि ते मॅनेज करण्यासाठी तुम्ही वरून कितीही काम करा, काही उपयोग होत नाही. तात्पुरता उपयोग होतो. मे बी तुम्ही मेडिसिन्स घेताय, काही क्रीम्स वापरत आहात. ते तात्पुरतं होणार आहे. ते क्रीम्स किंवा मेडिसिन्स हम्म. बंद केले की पुन्हा ते ॲग्रिवेट होताना दिसणार आहे. ओके. त्यामुळं तिथं कुठेही तुम्ही लेझर थेरपी करा एक्स्ट्रा हेअर हो, हो, ग्रोथसाठी. हो. तरीही तुम्ही मग स्किनला अजूनही डिटोरिएट करता आहात. सो इथं पुन्हा आपल्याला त्या हॉर्मोन्सलाच नॉर्मलाइज करणं हा एकच उपाय राहतो एकंदरीत परमनंट हा रिझल्टसाठी. लेझर हेअर रिमूव्हल असेल किंवा म्हणजे असं म्हणतात की ज्यांना थायरॉइड आहे पण ह्यांना ही ट्रीटमेंट करायची आहे लेझर रिमूव्हलची, तर ह्याचे रिझल्ट स्लो येतात कम्पेअर टू नॉर्मल पेशंट्स, असं आहे का? लेझरचे कमी येतात असं म्हणणं आहे. लेझर हेअर रिमूव्हल जी लेझर हो, हो. ट्रीटमेंट आहे हं, हं, हं. तर त्यामध्ये इमिडिएटली एक्स्ट्रा हेअर ग्रोथ थांबवल्या थांबवली जाते, जाते. राईट? करेक्ट, बरोबर. करेक्ट, करेक्ट. पण जे पेशंट्स थायरॉइड पेशंट्स आहेत त्यांच्यावर ही ट्रीटमेंट इमिडिएटली वर्क करत नाही असं म्हणतात. नाही असं काही नाही आहे. लेझर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला ते इमिजिएट उपयोग दिसणारच आहे. बर. पण पुन्हा तोच प्रश्न आहे. तुम्ही वरती काम करत आहात, प्लस तुम्ही लेझरनी त्याच्यावर स्किनवरती अजून काहीतरी रेडिएशन्स देत आहात. सो तो उपाय उपयोगाचा नाही आहे. ओके. तुम्ही हे करून सुद्धा परत लेझरनी करून सुद्धा पुन्हा ती एक्स्ट्रा हेअर ग्रोथ होणं हे चान्सेस थायरॉइडच्या पेशंट्समध्ये खूप जास्त येतात. ओ. सो कुठल्याही पद्धतीची तुम्ही ही ट्रीटमेंट करता आहात त्याचे परमनंट ते सोल्युशन म्हणून आपण यूज नाही करू यामध्ये शकत. ती मायक्रो ब्लेडिंग ही पण ट्रीटमेंट इन्क्लूड अगदी, होईल अगदी. नाही? परमनंट मायक्रो नाहीच आहे ती. अगदी, अगदी. तीही परमनंट नाहीये. बराचसा तो ट्रेंड आलाय आता. मायक्रो ब्लेडिंग किंवा बोटॉक्स, ते काय फिलर्स वगैरे असतात ते येस, सुद्धा. येस. इज इट सेफ फॉर थायरॉइड पेशंट्स? सेफ आहे, ओके. पण ते थोडं कॉस्टली पण आहे. ओके. सो हाही विचार करणं गरजेचं आहे. पुन्हा परमनंट नाहीये. बरोबर. सो तुम्ही बरोबर. तुमच्या शरीराला टेम्पररी गोष्टींसाठी किती इन्व्हेस्ट करता आहात आणि त्याचा उपयोग नाही, उलट त्याचे पुढं जाऊन तुम्ही जर ते वारंवार करत राहिलात तर त्याचे तोटेच होणार आहेत. सो बेटर आहे की नॅचरल वेनी आपल्याला ह्या गोष्टी कंट्रोल करता आल्या. किंवा तुम्ही आयब्रोजसाठी जे काम करता आहात तेही टेम्पररी आहे. हो. भले ते थोडं खूप जास्त कॉस्टली नाही आहे, पण तरी तुम्ही किती करत राहणार आहात. तुमची बरोबर. नॅचरल जी टेंडन्सी आहे तीच जर तुम्ही छान कॅरी करू शकलात, त्या पद्धतीनेच तुम्ही छान दिसू शकलात, तर अशा एक्सटर्नल गोष्टींची गरज नाही लागत आपल्याला. बरोबर. हल्ली ट्रीटमेंट्स, कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सवर प्रचंड खर्च केला जातो. हो, हो. हायड्रा फेशियल असेल किंवा ह्या ट्रीटमेंट्स आता ज्या आपण डिस्कस हो, केल्या, हो. 10,000 12,000च्या पुढेच त्या सगळ्या जातात. पण मग ह्या ट्रीटमेंट फेअर आहेत का? म्हणजे खरंच व्हॅल्युएबल आहेत का? असं काय वाटतं तुम्हाला? नाही, याची गरज नाहीये. तुम्ही फक्त हायड्रेशन मेंटेन ठेवलत ना तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये, तुमचं पाण्याचं इंटेक असेल, व्हिटॅमिन सी युक्त फ्रुट्स असतील,
पालेभाज्या असतील, तर या जर गोष्टी तुम्ही छान व्यवस्थित खात असाल ना, तर या एक्सटर्नल केअरची खरं तर गरज बिलकुल नाही आहे. ओके. हे कधी करा जेव्हा तुम्हाला इमिजिएट इफेक्ट हवा आहे, काहीतरी छान फंक्शन आहे. एखाद्या वेळेत तुम्ही या गोष्टी करणं, मग फेशियल म्हणा किंवा काही टेक्निक्स यूज केल्या जातात सड किंवा लगेच ग्लो येण्यासाठी म्हणा. सो कधीतरी तुम्ही केल्या तर ठीक आहे. वारंवार त्या कराव्या लागल्या नाही पाहिजेत. नॅचरलीच आपली स्किन आतनं हेल्दी असेल, हायड्रेशन व्यवस्थित असेल व्यवस्थित आपल्या असेल. शरीरातलं, तर या कुठल्याही गोष्टींची गरज आपल्या शरीराला लागत नाही. ओके. नॅचरलीच आपण ती ब्युटी आपली आहे ती छान कॅरी करू शकणार आहोत. ओके. सो एक्स्ट्रा खर्च जो आहे तो या ट्रीटमेंटवरती करण्यापेक्षा तुमच्या डाएटवरती तुम्ही फोकस केलात, ओके. फिटनेस, डाएट. फिटनेससाठी तुम्ही प्रयत्न केलात, तर तो लाँग टर्म इफेक्ट देणारा ठरणार आहे. डॉक्टर, कॉस्मेटिक रिकव्हरीसाठी अशा 3 गोष्टी ज्या अव्हॉइड करणं गरजेचं आहे ओके. किंवा अशा 3 गोष्टी ज्या ॲड केल्या तर तुम्ही अजून नक्कीच. सुंदर दिसाल? येस. सो अव्हॉइड करायच्या म्हणल्या, टाळायच्या म्हणल्या तर सगळ्यात महत्त्वाचं आहे अनहेल्दी लाईफस्टाईलमध्ये ज्या महत्त्वाची गोष्ट बरोबर. आहे ती डाएट. जंक फूड खाल्लं जातंय आजकाल खूप जास्त हो. किंवा ऑइली, स्पायसी खाल्लं जातंय. क्रेव्हिंग्स खूप होत आहेत. सो ते आपल्याला टाळल्या पाहिजेत. हेल्दी गोष्टींकडे गेलं पाहिजे. अडॉप्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या एक्सरसाइजवरती थोडासा फोकस करणं गरजेचं आहे. ओव्हरऑल फिटनेससाठी तर नक्कीच महत्त्वाचं आहे. पण प्रॉपर चेहऱ्यासाठी जर आपल्याला गोष्टी काही हव्यात तर फेस योगा हा एक खूप ओके. छान ऑप्शन आहे. येस, राईट. कारण बाकी सगळ्या शरीराचा व्यायाम होऊ शकतो कुठल्या अगदी, वेगवेगळ्या अगदी. ॲक्टिव्हिटीजनी. चेहऱ्याच्या मसलला काही ॲक्टिव्हिटीज नसतात. सो आपण छान फेस योगा करू शकतो. फेशियल मसाज आपण घरच्या घरी करू शकतो. त्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. त्यामुळं ती एक महत्त्वाची टिप इथं येते आहे आणि स्ट्रेसवरती आपल्याला काम काम करायला लागणार करणं आहे. गरजेचं आहे. कुठल्याही पद्धतीने ओव्हर थिंकिंगमध्ये जात असू, निगेटिव्ह स्ट्रेस आपण घेत असू, सप्रेस इमोशन्स आपला नेहमीचा आपण म्हणतो बरोबर. गोष्टी, या गोष्टींमध्ये आपण असू तर तुमचा चेहरा तुम्ही किती एक्सटर्नल क्रीम लावा किंवा काही करा, त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे तो इफेक्ट नक्कीच नाही. दिसणार नाही आपल्या आहे. मानसिक आरोग्याच्या एपिसोडमध्ये ह्यात खूप सुंदर खूप टिप्स आपण दिलेल्या आहेत. डिटेल नक्कीच बोललेलो आहोत. हो. सो ह्या 3 गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजेत की अनहेल्दी डाएट आहे, अनहेल्दी आपलं रुटीन आहे हो. आणि स्ट्रेसमध्ये आपण आहोत. येस. आणि काय केलं पाहिजे तर नक्कीच हेल्दी असं अन्न आपल्याला घ्यायला पाहिजे. बरेचदा थोडंसं तू मगाशी काही गोष्टी बोललीस तर ते कोलॅजिन नावाचा एक घटक पण आजकाल बऱ्याच ट्रेंडमध्ये की घेतला गेला पाहिजे. स्किनसाठी खूप चांगला असतो. ओके. तर ते खरंच आहे. कोलॅजिन हे आपल्या शरीरात नॅचरली तयार होत असतं, जे आपल्या स्किनची हेल्थ इम्प्रूव्ह सांभाळतं. करतं. ओके. पर्टिक्युलरली चेहरा जो रिंकल्स कमी होणं आहे, स्मूथ होणं आहे स्किन, ओके. ग्लो ग्लो होणं करण्यासाठी. आहे. राईट. सो मी बघितल्याने तसं ते टवटवीतपणा एक जो दिसतो, तर त्यासाठी ग्लायकोजनचा खरंच चांगला उपयोग होतो. ओके. पण त्यासाठी सुद्धा कुठले सप्लिमेंट्स खरं घ्यायची गरज नाही आहे. मी जसं मगाशी म्हटलं सायट्रस फूड आपण घेतलं, व्हिटॅमिन सी युक्त मग काही आवळा आहे किंवा हो. संत्री, संत्री, मोसंबी. मोसंबी आहेत. सो ह्याचा आपल्याला आपल्या आहारात वापर करणं महत्त्वाचं आहे. लिंबू पाणी अगदी साधी अगदी. रेमेडी आहे. अगदी. तर ते आपण नक्कीच वापरायला पाहिजे. त्याच बरोबर काही फळं आहेत, त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आहे. सो मग काही बेरीज, स्ट्रॉबेरीज आहेत किंवा वॉटरमेलन आहे. या गोष्टी डेफिनेटली तुम्हाला हायड्रेशन देणार आहेत. तसं मग बरोबर. काकडी आहे किंवा हो. बीट आहे, गाजर आहे. या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या स्किन हेल्थला खूप इम्प्रूव्ह मदत करण्यासाठी करतं. खूप मदत अगदी. करणार आहेत. अगदी. आणि हिलिंगला सुद्धा शेवटी जेव्हा आपण नॅचरल फूड घेतो, जे विटॅमिन्स डिफिशियन्सी आपल्याला असते, ती सुद्धा आपण क्युअर करतो. कारण करतो. त्याचाच रिफ्लेक्शन आपल्या स्किनवरती दिसणार आहे. बरोबर. सो बेसिकली या गोष्टींवरती आपल्याला फोकस नक्कीच करणं गरजेचं आहे. ओके. सो जसं म्हटलं मगाशी एक फेस योगा आहे आणि स्ट्रेस फ्री राहणं. अगदी. या गोष्टी आवर्जून कराव्या असं माझं म्हणणं आहे. इव्हन फेशियल वगैरे पण गोष्टीसाठी आपण जर बाहेर काही खर्च हो, करत हो. आहोत, सो त्याहीपेक्षा आपण घरी फ्रूट फेशियल जे ते आपण घरी सुद्धा करू शकतो. हो. बनाना फेशियल आहे, पपया हो. फेशियल आहे. सो हो. ताजी फळं आणा, हो, हो, तर हो. छान स्मॅश करून तुम्ही चेहऱ्यावरती घासा. हो. हे आपल्या आईच्या काळात वगैरे ह्या गोष्टी अगदी. अगदी सर्रास अगदी. केल्या जायच्या. हो. सो ह्याचा उपयोग खूप जास्त चांगला होणार आहे. हे करावं. आणि हेअरसाठी सुद्धा केसांची जर आपल्याला काळजी घ्यायची आहे, तर जसं मी म्हटलं 3 पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे. हो. एक तर हेअर फॉल थांबणं पहिल्यांदा हो, सगळ्यात हो. महत्त्वाचं. दुसरं आहे हेअर ग्रोथ व्हायला लागणं आहे. आणि तिसरं आहे मग बाकी ओव्हरऑल त्याचं टेक्स्चर आहे. क्वालिटी. क्वालिटीसाठी काम करणं. मग जनरली माका म्हणजे भृंगराज हो. आहे, जटामासी हो. आहे हो. किंवा रोजमेरी आजकाल आवळा. मिळत आहे.
आवळा आहे. सो या पद्धतीने बनवलेलं तेल जर असेल हम्म. तर ते तुमच्या हेअरच्या हेल्थला खूप जास्त चांगलं इम्प्रूव्ह करणार आहे. तर हेअर ग्रोथ पण आहे, हेअर फॉल कमी करण्यासाठी पण आहे. कोकोनट ऑइल जर तुम्ही फक्त वापरत असाल तर ते प्रॉपर नरिशमेंटसाठी त्याचा राईट. उपयोग होणार आहे. कॅस्टर ऑइलसुद्धा आपण वापरू हो. शकतो केसांसाठी, जेणेकरून फॉलिकल जे हो. स्ट्रेंथ कमी झाली आहे आपल्या हो. केसांची, ती आपण वाढवू शकणार आहोत. सो या गोष्टी नक्कीच मदत करतील. अल्मंड Yes. ऑइल आपल्या स्किनला आणि हेअरला दोन्हीही खूप दोन्हीकडे अगदी. महत्त्वाचं आहे. अनियन ऑइल पण, कांद्याचं ऑनियन ऑइल तेल. पण त्यात येस. सल्फर आहे. सल्फर आपल्या अगदी. केसांच्या ग्रोथसाठी नक्कीच मदत करतं. ओके. सो काय आपल्याला प्रॉब्लेम आहे आणि कुठे आपल्याला काम करायचं आहे, त्यानुसार याच्यावरती पण आपल्याला फोकस करणं. ओके. जसं पुन्हा की काहीतरी समोर आलं आणि तेच वापरलं हम्म, तर हम्म, हम्म. उपयोगाचं नाही आहे. जे बरोबर. आपल्याला गरजेचं आहे ते आपण वापरू शकतो नक्कीच. ओके. इवन अजून एक रेमेडी जी आपण हेअर हेअर डाय म्हणूयात किंवा काळे करण्यासाठी ज्या हो गोष्टी हो हो वापरल्या हो. जातात. सो तिथं सुद्धा मी नक्कीच रेकमेंड करेन की केमिकलवाले प्रोडक्ट्स वापरू नका. ते स्वस्त मिळतायत, 5 ॲक्च्युली मिनिटात त्याचा सगळ्याच परिणाम ह्याच्यात म्हणजे होतो आहे. लिपस्टिक्समध्ये पण केमिकल्स आहेत जे आपण अगदीच, प्रोडक्ट्स अगदीच. वापरतो. तुम्ही जसं स्किन केअरमध्ये प्रोडक्ट हो, हो, हो. केमिकल्स म्हणाला, हेअर अगदीच, डायमध्ये केमिकल्स आहेत. अगदीच, अगदीच. ओके. सो नक्कीच तुम्ही लिपस्टिकमध्ये पण लीड असतं, जे हो. तुम्ही लावलेली असते लिपस्टिक ती जाणार आहे तुमच्या पोटामध्ये. पोटात जाणार आहे. सो तिथे तुम्ही काही हर्बल प्रोडक्ट्स, काही आयुर्वेदिक लिपस्टिक्स आजकाल छान छान मिळतात. मिळतात. सो अगदी. डेफिनेटली त्याचा वापर करा. हम्म, हम्म, हम्म. आणि येस ऑफकोर्स तीही नंतर क्लीन करणं गरजेचं आहे. आणि हेअर डायच्या ऐवजी सुद्धा तुम्ही मेहंदीचा वापर करू हो. शकता. मेहंदीनी काही जण म्हणतात की ड्राय होते हम्म. हेअर. सो मेहंदीमध्ये थोडीशी तुम्ही इंडिगो पावडर, नॅचरल हम्म. इंडिगो पावडर मिळते. सेम प्रमाणात वापरू शकता. त्यानेही नॅचरली केस काळे होणार आहेत. आवळा पावडर एक बेस्ट ऑप्शन आहे. हो. तुम्ही आवळा इंटरनली पण घेऊ शकता आणि हेअर मास्कसाठी वापरू शकता. नॅचरली त्याने तुमचे केस काळे होणार आहेत. ओके. काही होमिओपॅथिक प्रॉडक्ट्स खूप चांगले आहेत, ज्याचे हो. साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि लाँग टर्म तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्की मिळू शकतो. ओके. सो फोकस तुमचा यावरती असणं फार महत्त्वाचं आहे, वा. कॉस्मेटिकली सुद्धा. इन शॉर्ट म्हणजे बाह्य रूपावर काम करण्यापेक्षा तुमच्या आतल्या गोष्टींवर जर काम हील केलं तर केलं त्याचा तर. चेहऱ्यावर तुमच्या डेफिनेटली ग्लो दिसेल. नक्कीच, नक्कीच, काय नक्कीच. मेसेज द्याल सगळ्यांसाठी? सो सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही काम तर करत आहात. प्रत्येकजण हम्म. अवेअर आहे आपल्या स्किनसाठी, आपल्या फिटनेससाठी. पण ते काम करत राहाच. ते हम्म. एका टप्प्यात होणार नाहीये. त्याला थोडंसं तुम्हाला काम स्वतःवरती 2 महिने, 3 महिने करावं लागणार आहे. कारण हे नॅचरल प्रोसेस आहे. बरोबर. पण त्याही सगळ्यात महत्त्वाचं तुमचा दागिना जो आहे, जो तुम्हाला छान दिसणार आहे, हम्म. तो म्हणजे कॉन्फिडन्स. अगदी बरोबर. सो तुमच्या आत्मविश्वासाला कधी ढळू देऊ नका. राईट. थायरॉईडमध्ये किंवा मेनोपॉझल एजमध्ये बरेचदा आपल्याला तो कॉन्फिडन्स लूज होतो. आपल्याच हम्म. काही फिजिकल, मेंटल सिम्प्टम्सवरून. हो. पण त्याच्यावरती छान काम करणं गरजेचं हम्म. आहे. तुम्ही जर कॉन्फिडंट असाल, तर नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित फॉलो करू शकाल आणि छान दिसू शकाल. खूप आहेत सुंदर त्या मेसेज. पद्धतीने छान राहू शकाल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच येस. आजच्या एपिसोडसाठी. स्किन ड्राय होणं, डलनेस, पफीनेस किंवा केस गळणं किंवा वजन वाढ सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या परमनंट नाही आहेत, ह्या टेम्पररी आहेत आणि यावर आपण नक्कीच काम करू शकतो. हे रिव्हर्स होऊ शकतो. तर डॉक्टरांनी जसं सांगितलं तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या न्यूट्रिशन्सवर काम करा, तुमच्या फिटनेसवर काम करा, मानसिक आरोग्यावर काम करा. जर तुम्ही आतून सुंदर असाल, आतून सगळी सिस्टीम व्यवस्थित असेल, तर तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसल्याशिवाय राहणारच नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा कॉन्फिडन्स, जो डॉक्टरांनी सांगितला एक महत्त्वाचा दागिना आहे, तो कायम तुमच्यावर शोभून दिसू देत. एक सुंदरशी स्माईल, एक छानसं हास्यसुद्धा कायम तुमच्या चेहऱ्यावर असू देत आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. असेच राहा, असेच हसा, स्वतःवर प्रेम करा आणि आमचे एपिसोड्स हे तुमच्यासाठीच आहेत. आपलं हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. आपलं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या एपिसोड्समध्ये तुमच्या आवडीचे विषय आम्हाला कळवा. ज्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडून हवी आहेत ती जरूर कळवा. मी डॉक्टरांकडनं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी घेऊन येईन. डॉक्टर चंद्रश्री ह्या थायरॉईड रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत. दर रविवारी त्या थायरॉईड रिव्हर्सलवर एक वेबिनार घेतात जो फ्री असतो. प्लीज त्याचा फायदा करून घ्या. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तिकडनं मिळवा. खूप खूप धन्यवाद. हसत राहा.